अभंग क्रमांक 6. अमंगळवाणी नये एकोते कानी, जो हे दुषी हरीची कथा, त्याची क्षयरोग व्यथा. याती वर्णश्रेष्ठ, परे तो चांडाळ पापिष्ट, तुका म्हणे पाप, माय नावडे ज्या बाप. अर्थ: अमंगळवाणी कानांनी कधी ऐकू नये. जो हरिकथेचा द्वेष करतो त्याला क्षयरोगाची व्याधी होते. असा पुरुष उच्च जातीचा असला तरी तो पापी, चांडाळ समजावा. तुकाराम महाराज म्हणतात, तो मनुष्य म्हणजे साक्षात पाप आहे. त्याला स्वतःचे मायबापही आवडत नाही. अभंग क्रमांक 7. कैसा सिंदळीचा, नवे ऐसी ज्याची वाचा, वाचे नुच्चारे गोविंदा, सदा करी परनिंदा. कैसा निरय गावा, जाऊ न पवे विसावा, तुका म्हणे दंड, कैसा न पवे तो. अर्थ: ज्याची वाणी अमंगळ आहे तो निश्चितच जारिनी पोटी जन्माला आला आहे. तो नेहमी परनिंदा करतो. त्याची वाणी कधीही गोविंदाचे नामस्मरण करीत नाही. त्यामुळे तो अंती नरकाला जातो आणि तिथे गेल्यावर त्याला विश्रांती कशी मिळणार. तुकाराम महाराज म्हणतात, असा तो धर्मद्वेषी यमाच्या दंडास पात्र ठरणारच ना.